नमस्कार म्हणजे नमस्कार. अहो या गावचा रहिवासी काय करता? माझी एक मुलगी आहे, तिथे लग्नाचं गंमत आहे, पण त्या गंमत काय तिला पोरगा मिळत नाही. आणि माझी बायको कुठे गेली तिथे बद्दल नाही. अगं वासंती, अगं हे वासंती, अगं हे लवकर तुला काय कळतं की नाही? ये लवकर ये. हो काय झालं तरी काय एवढं कशाला बोलवत नाही? काय हो बरोबर आहे. आता मुलीचं टेन्शन बाजूला घेणार तर कोण घेणार? एकदा का आपल्या पोरीचं हात पिकलं गेलं की आपण मोकळं झालो. काय ही काळजी गेली कुठं? दिवाण काळजी गेली तरी कुठे? हो तुम्ही तरी आवाज देऊन बघा. अरे शिवा, अरे ये लवकर ये. अरे काय तो म्हणजे तुम्ही समजवा येईल. तुमचे लाड तुमचे लाड किती दिवस सांगते पोरीवर लक्ष द्या लक्ष द्या. तुमचं तर ते गावावर आणि वाडीवर लक्ष. त्यांच्याकडे एजंट माणसं पण भरपूर आहे. आपल्याला पोरगा बघावाच लागेल. काय असं चाललंय हे? आमदार लग्नाचं चालत होईल. चालत नाही कारण माहिती हॅलो
कसलं हो काम म्हणजे एवढं झालंय, मोठं काम आहे. काय म्हणता हो काय हो सध्या मला टाइम नाही हो हो तुमचा आवाज बरोबर येत नाही मोबाईल तुमचा खरकाच होईल ठीक आहे येतो हो मी थोडा वेळाने येतो जरा मला मी शहरात आलोय येतो जरा टाइम भेटला तर लगेच येतो तुमच्याकडे ठीक आहे ठीक आहे थोडा वेळ वाट बघूया हो रामराम मंडळी मी गावचा पाटील तुम्ही ओळखतच असाल ना मला हो मला फोन आला होता तुम्ही काय करत होते हो नमस्कार नमस्कार पाटील, नमस्कार. आलो बघायला. माझा आनंद वाटला. काय काम काढलं होत आहे काय काम म्हणजे एवढंच आहे. मी तुला मुलगी आहे. तर मला लग्न ठरवायचं आहे. पण एवढी भया वाटते एवढं दिवस बोलून कुठं होती अहो, काय करणार आम्ही? फक्त वरती मला शिकायचं आहे, शिकायचं आहे. अजून वरती मला बंद करायची आहे. तुम्ही लग्नाचं वाटलं का बरं? काय वाटा करूया आपली नाही बोलते ना सांगा भेट जायचं ठीक आहे तो आता ती तुला सांग, तर घरी घेऊन जायचं. ठीक आहे चल शिवा. आणि तू ये. हा बोला कारण काय काय गोष्टी तुम्ही तो समोर बोलू शकत नाही आपण बरोबर मला सांगतो तुमचं लग्न करायचं आहे ना हो माझ्या बरोबर खूप दलाल आहे हो हो ना आपण चालू बोलवते लग्न त्या टायमाला पण मी ऐकलं होतं रानवर दलाल आहे म्हणून. हो हो तू ऐकून बोलली मला आता की पाटलात दलाल आहे. आहेत हो मी सांगू काय त्याला सांगू मी फोन विसरलो तुमचा मोबाईल आहे काय त्याच्यावर फोन लावतो द्या नाव पण विसरलोय हॅलो अहो हॅलो 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 हा बोला. तुमचा आवाज कुठे बरोबर हा येतोय आम्ही तुमच्याकडे चाललोय बघा आता गाडी तुमच्या गावातच सुरते. हा येतोय गाडी आली बघा इकडे दिसते. आले बोलायचे रात्री एजंट गेलो कुठे हॅलो हॅलो काय पुढचं काम चालू आहे. हे बघा हे लालची एजंट नमस्कार पाटील. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी समीर दलाल. मी मंगेश लालची काय म्हणता काय नमस्कार. पण तुमच्याकडे तू आता झाली का माझी गाडीवर होतो ना. आवाज येत नव्हता ना हो प्रॉब्लेम. नमस्कार. बोला बोला काय काम. मी काय म्हणतो त्या मुलीचं लग्न जुळवायचं आहे तुमच्याकडे चांगला वर आहे काय आमच्याकडे खूप वर आहे. मी सांगतो कोण कोण आहे ते. सांगा सांगा चार नाव आहे. तुम्ही एवढे कापता का सकाळी घेता काय थोडी गाडीचं काम ना गाडी पडली ती गाडी कसं होती खाली. काय म्हणता काय तुझा मला हो वाटतो हे खोटे म्हणजे अहो तुमच्या बिझनेस मोठा आहे आमचं काम कसं आहे ते. हा बोला बोला तुमचं काम काय बोला. 50 ओके एकदम ओके चार नंबर आहे. आता आमची परवाची फुलं भेटले आपल्याला. तुम्ही जे सर त्याने आता बुलडोजर घेतला नवीन. बुलडोजर ना बुलोरो. दुसरा फोन आपल्याकडे पलीकडे काय अजून काय नाव आहे सर त्याचं नाव
देवाची का काय त्यांचं नाव आहे जोशी जोशी नाही ना त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून म्हटलं बघा हे आमच्याकडे 4-5 नाव आहे त्याला किती दिवस झाला आम्ही मुली शोधतोय मात्र व्यवहारिक आहे हो. सर्व काही टेन्शन घ्यायचं नाही. सर्व काय आहे त्याच्यात तुला चांगला पाहिजे हो एकदम माझं आम्ही नको एकदम बोला बोला तुम्ही मुलीला दाखवा मुलीला दाखवा तुम्ही हे दाखवू तुमचं व्यवस्था आहे ना हो एकदम व्यवस्थित गॅरंटी देतो पहिलाच नाही एवढं करणार आम्ही पाठालो मुलीला बोला तुमच्या त्यांना बघायचे मला लग्न नाही करायचं ना मुली नाही करायचं आम्हाला फोटो काढावा मुलीला बोला वासंती मुलगी सुटूनच झाली मुलगी सुटूनच झाली हा ही मुलगी नाही कोण आहे ना ही मुलगी इकडे अहो तुमचा गैरसमज झाला ना तसा माझा पण गैरसमज झालेला हो पण ठीक आहे का जमा मी काय म्हणतो तुम्ही मुली विचारता मुलं नाही विचारता मुलं काम काय करतात मुलं गावी राहतात हे काय ही काय बिल्डिंग मध्ये कामाला आहे की हॉटेलच्या घरचे आहे ना काय प्रॉब्लेम आहे काय नाही लागेल ना साईज बघून बघा मुलीची साईज बघा नाही कारण का पोरगं वाटलं पाहिजे सर मला ह्याच्यात काय बसलं वाटतं हो बोललात ना एखादा बुलडोझर आहे त्याच्यात बसल की चालेल तुम्ही आम्ही घेऊन येतो वगैरे मला दाखवा तुम्ही पोरगा बरोबर पोरगा आणू नका आमच्या मुलीप्रमाणे जाणार हो आम्ही गेले 15 वर्ष काम करतो हे दलालीचं तुम्ही कसे काय बोलताय ठीक आहे आम्हाला पडलं पाहिजे लालची त्याला बोलता पण आहे मला पण बोलता पाहिजे लालची आणि सरांचं कामच कसं आहे सर व्यवस्थित आहे. लालची दाखव लालची हो काय तो आपण एवढे वर्ष काम करतोय हा ओके ऍडव्हान्स बघा हा लालची कामाच्या आधी लय लालची ऍडव्हान्स दिला उगल काय ना तुझा चालेल ना नेटवर्क नाही इथे. नेटवर्क नाहीये अर्ध्या अर्धी गुगल पे करा नंबर देऊन जातो काम ओके करतील ना हो हो काम होते पूर्ण जमिनीला होतात वासंती काय झालं ना चालेल चालेल तुम्ही बघा ते ठीक आहे ना दाखव मी. तर अशी मला असं ती नोकरीवाली वाटते काय सांगू शकत नाही ते आहे का किती चला मग पाठी घेऊ का ठीक आहे मुली चालेल कोणत्या कामाला जा व्यवस्थित मुली जागा नाही आहे मोबाईल आहे की? मोबाईल नाही आणलेला आहे आम्हा एका मोबाईल स्कॅन करतो आणि स्कॅन करतो स्कॅन काय करायचं व्हॉट्सअप करा मला स्कॅन मध्ये कसं आहे चालेल तुम्ही द्या पण द्या सर्व माहिती द्या नाही माहित आहे त्या वर्गामध्ये लग्न झाली, माझे डोक्यावर भाव पडला. हो बाई
बरोबर बोला, मुलगी एका मुलाला तयार केलं ना. काय माहिती आहे? त्याला लग्न cancel नाही होणार. तुम्ही दाखवा. काय म्हणताय? हे बघा पोरगी लहानपणात आहे चालतील काय हे काय तुम्ही जोडी बोलला पाहिजे दोन. हे बघा 4 फोटो आहे एक सिंगल किंवा व्हॉट्सअप करावं लागेल. चला लक्ष्मी, चला खाली. ठीक आहे चला आम्ही मग लग्न केलं पक्का करायचं ना. पक्का करतो नाही ना. चला येतो आम्ही. राजू, चला चला येतो वाटलं. हा चला हे बघा मी तुम्हाला सांगतो उद्या काय हा, विश्वास तुमच्यावर आहे माझा. हो हो इथं बरं झालं काय नाही. ठीक आहे हो मला बोला येऊ मी आजकाल घटना कशा घडतात माहिती आहे ना. हो माहिती आहे हो सर्व लग्न होऊन परत पगारी येतात. काय मुलं काय हा, भरपूर आली आहे ती. झाले की सध्या पण असं नाही होणार असं होणार काय पाहिजे. ठीक आहे येतो मी. हा, ठीक आहे. काय येत चाललंय? पण आधी काय करायचं रे ना? बाबा काय म्हणताय तुम्ही? आता तो बायको माझा बरोबर काय मला माझ्या वाजता मारून दे. तुमच्या वर्षावर गेली मी, माझं वय नाही झालंय, तुमच्या हाईटच्या हिशोबाने गेली. बरोबर आहे. तुम्ही काय म्हणताय? तुमचं माणसं विचार करतात का? वेगळं विचार करतात. तुमचा आता काय सोने दलाल अजून आला नाही आणि तो लालची दलाल पण नाही. दोघं पण तुम्ही गेले कुठे टायमिंग आता हात दिला होता आणि येतात ते येतात वेळ पण येतात ते गेले कुठे या 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 ऍडव्हान्स भेटेल तुम्हाला आम्ही त्यांचं लक्ष बाबू बाबू काय मला ऍडव्हान्स सर्व पैसे पण भेटणार. मी काय म्हणतो हा मुलगा आहे का? हा पोरगा एकदम साधा बोलला, एकदम गरीब आहे. ठीक आहे चालेल चालेल आणि शेतकरी आहे. काय म्हणतो काय हो एकदम एवढं पण नको. आता 4 पेट्या काढले. काय म्हणतो काय आमच्या चहा बाकी आमच्या पेट्या घ्या. हो ठीक आहे चालेल चालेल मी त्याला ऍडव्हान्स भेटेल हो तुम्हाला ऍडव्हान्स शिवाय काय काय होतो एवढे मोठे घेऊन येतात ते. हा पोरगा बघा छान आहे हो विश्वास दिसतोय हो भरपूर बागायत आहे मोठी. काय म्हणतो काय एवढ्या एवढ्या दिवस लग्न झालंच का? का सगळी गेलं काय काय गावी राहतो म्हणून त्याच्यामुळे ते लग्न झाले सारखी आता त्या मुलीला आता पाहिजे गावी किती पण पैसे असू दे भरपूर आहे तो. त्याच्यात मुंबई लागून मी नाही काय पैशामुळे हो हे समजत नाही ह्या भूमीत जन्म घेतला आहे त्या भूमीमध्ये अहो काय करतं हे त्याला माहितीच नाही आहे फक्त मुंबईचा नव्हा हो हो ठीक आहे तुम्ही निघा हो बाकी बुडाला एकदम सांभाळून घ्या. हो हो आणि सोबतच असतं ते. म्हणजे हे हो, शेतकरी आहे, शेतकरी आहे ना ते, शेतकरी आहे. चालेल चालेल ते समोर घेऊन आले म्हणून म्हटलं हो शिकार विकार पण आम्ही तिथे समोर लावतोय. तुझी व्यवस्था लागण्याची पैसे आता पाहिजेच फक्त. खाणाऱ्या मुलांना पैसे भरपूर असतात. याच्यात टाका.
काय उतावली निवडाली उद्याला भाषणाला काय आहे? बाबा जल्दी कर विचार ती भेटते कधी म्हणजे तरी ना म्हणा जाऊन पे काय सांगणार तरी जीपे बाकी आहे जीपे केला नाही कधी पण नाही बरं कारण तुम्हाला म्हणून ते गेलं नाही बाकी मागं हो जास्त वेळ काढून नका उत्तमही नव्हता एकदम ठीक आहे मी गॅरंटी देतोय पोरगीनी जर काय गडबड केली तर आमच्या दादा लोकांची गाठ नाही नाही दोन्ही लय चांगले त्याची ना आजचे घरचे हे बैल रस्त्याचे आहे पण बघितले त्याला दोन्ही चांगले हो लाखात घ्यायचे नाटकात आमचं फोटो पण ठीक आहे ठीक आहे चांगले लाटे नाही वासंती ए वासंती हो काय झालं ते कोण बोलला? अगं ते अजून पाहुणे आलेला आहे डॉक्टर आलेला आहे हो तुम्ही बोललाच नाही अजून डॉक्टरांना काय त्या पाण्याचा कार्यक्रम आहे म्हणून हे बघा, पाटलो हो नमस्कार नमस्कार हे बघा भाऊला मुलगा घेऊन बरं आता ते काय पैसेवाला आहे पैसेवाला म्हणताय काय पण एवढं गावी राहतो ते असून दे आपण आमच्या सगळे बंगला आहे गाडी आहे मला त्याच्या छत्तीला गाडी नाही काय करतो टाकून द्या टाकून हो, द्या एक नंबर बंगला आहे कुठे कशासाठी शिकार पण करतो तो लय चांगला आहे मुलगी बघायची आहे ना तेव्हा तुमच्या मुलीला आमच्या मुलं सांभाळ ना हो आधी ते डॉक्टरांना तरी बोला हो की नाही हो पाटलो बोला आमच्या आधी गावठी आलेच नाही तर आम्ही बोलू घेतो हो, चालेल चालेल बघा लय चांगला आहे हा ठीक आहे गावकडे बोलतो एवढंच सर्व काय आहे त्याच्याकडे हा ठीक आहे आपल्या चार फोर व्हीलर आहे त्या काय म्हणताय काय हो वा तुम्हाला एक हा ती गाडी इथून दरवाजातून होतो ती गाडी दिवसातून दोनदा परत येते आता काय खरी पैसा आहे ना मी होईल होतं तू म्हणजे लवकर या एक नंबर आहे ना मला तुम्ही कशासाठी बोलवला तुम्ही येतात का काय सगळ्यापासून असतात ते टाकून काय करणार ते हे घेऊनच असत का साहेब मोबाईल घेऊन आले हा पोरगा आहे तुम्ही काय थोडा चांगला शिकलेला आहे पाठ करून काय काय पाठ करून बसा
अरे पाच वाजता काय माझी इज्जत करायला लागलं काय चल बाबा. काय गाव करणार तू किती काय कामाने आहे ना तू गप्पस तुझी गावचं कोण हो गावकर तुम्ही गावकर आहे आम्हाला पण माहिती आहे मग मग ही गावची कामं आम्ही करतो ना तुम्ही आता दोन दिवसांनी येणार मुंबईला जाणार सर्व कामं आम्हाला करावं लागतात कोणाचं मैत झालं कोणाचं काय झालं हे सगळं आम्हाला करावं लागतं हो आदेश कोणाचा हो अरे तुम्ही मुंबईला असतात ना बाकीच्या लोकांना आम्हाला लग्न ठरवायला आलात ना हो घरची भांडणं सांगायला वाढची आपल्याला सांगतो अरे बाबा, थांब रे. मुलगी आता लग्न उतरवलं झालेलं आहे बोलत होतो की काय फिरणार बिरणार काय काय तुम्ही हे बोलू शकता. अच्छा भगवान तुमच्या जातीचा जातीचं म्हणजे किलोरी कुंभी का फक्त कुंभी मराठा कुंभी. किलोरी कुंभी त्याला माहित नाही हो हो प्रॉब्लेम कुठल्या गावचा आहे तो? तो भातगावचा गावचा काय? होय, होय. थांब रे. काय मारा नको. धंदा पाणी काय विचारताय चार कोकरीच्या बागात चार माडाच्या बागात 2 बंगले किती मुलांची वाढी किती 4 मला दाखवलं नाही मुक्तूच आपण मी प्रत्यक्षात बघितलं नाही तुमचं आपण पण खरं आहे पैशावाला पोरगा आहे पण एवढाच काय असतो होय तुम्ही असं सोडणार नाही का म्हणजे असं सोडणार असं म्हणजे तुम्ही आता सांगाल मग 4 बंगले आहेत 5 बंगले आहेत नंतर तुमच्या मुलीला फसवण्यासाठी तर धंदे नको ती पलीकडे घरात कोणाची आहे ह्याचीच आहे निदान आले त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी ते बांधलेले घर तो राहतो तिकडे तो तिकडे त्या साईडला पण तो आलेला आहे सर्व पट्ट्यामध्ये त्याची सर्व ते बागा ह्याच्यात आहे मला बोला तुमचे काय बोला एकदा माझ्या मुलीचा हातात गेला की मी आम्ही मोकळे झालो आता साथ केला तर भात कुठे केले का झालं आता हात नवऱ्याच्या हातात दिला असं बोला आता भात गेला म्हणजे काय मी काय समजणार तुमचं डोळे करायचे जास्त लहान ना हो हो कोणी दाखवतो हो कोणी दाखवायला ठीक आहे बाबा थांब रे राजा अरे सीधा बस व्यवस्थित आहे माझ्या संगती यायचं अरे त्याला गप्प कर बाबा एक गप रे काय बाबा हलतोच काय जास्त अरे थांब उसको गड़बड़ करना है तो बिल्कुल क्या है नमस्कार 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 गेला काय साहेबांनी करायचं नाही माहिती आहे ना नमस्कार साहेब कोणी सांगितलं तू कापूस काय होणार आम्ही काम पडेल आलो कोणाच्या मुलगी मुला आम्हाला भांडणी करायचं नाही माहिती आहे ना ठीक आहे जे आहे ना बरोबर करा तुमच्या गडबडी नाही पाहिजे नाना दुधावर कंपनी खूप काय आले पाटील म्हणूनच सांगतोय काय गडबड नाही करायचं आमच्या गावात गडबड काय चालत नाही हो
कामधेनु यायला पाहिजे. तुला काढून झालं काय? हो हो. ठीक आहे, ठीक आहे. देव तुला काय तर देव. पाच दिवस तांबे बनव. अरे भूक आले. दया करा जरा. कोणत्या वाटेवर जाते का? नाही, ते रामजी माणूसला. हो, हो. हो बघ. जरा चालू करा कार्यक्रम. जरा समजावून वेगळं तुम्ही बसला. अरे हे कशाला आज बसला? काय करणार मग? माहीत माणसा पण नाही राहिली आता. काय करणार? अरे पण त्याची गरज काय होती? अरे बाबा तो बोलतो मी. हो, गेले तो. गेले. आज चालू करा. हा. हे पोरगे आहे? तसं नाही विचार. एवढं आवडतं तुला? काय नाही? अरे, काय इतके असून मग काय आला? हो पाटील बोलतो की काय नाही? आला? अशी ही ना? हो बोला. तुमचा पोरगा मोठा आहे का? नाही. नाही ना? मला नाही. तुमचा असं पोरगी त्याला फक्त आहे ना, मग त्याच्या हातून व्हायला उभं राहून सांगेल. ठीक आहे ना? करू कशी? अशी आहे ना? करू कशी? हो, तुम्हाला मुलगी पसंत आहे? तसं नाही ना मी बोलतो की नाही काय पुढे? आहे ना? हो नुसतं आहे ना हो. नको. वेळ आहे, करू का? मला जायचं आहे लवकर. ठीक आहे ठीक आहे. मला पोरगी बाय तुला पसंत आहे? बाबा, आता नाही मला भैया, जायचं. लगेच जो पाहिजे. पण ना अरे बाबा अरे नक्की आवडा तुमचं नकळत बघितली होते. आणि जे पाहिजे आणि कुठे मी काय खाली ठेवत नाही. मी काय करत नाही. म्हणजे काय पैसे आहेत ना? बाबा थांब रे. अरे बाबा थांब बस. अरे थांब. ती सांगणार या. समजावून आला तिकडे नाही पण. अरे दुसरं कोण बोलत नाही का? अरे बाबा ते नाही बेटा. अरे बाबा हो, घ्या हो. कपडे मग. हा देखो. आपण घ्यावं लागेल. हे काय करते रे? म्हणून त्यांचं हो, मोठं करायला लागेल. हो, पैसे ना मला माहिती आहे पैसे. भैया मॅडम, काय करायचं? हो, आम्ही सगळं आता लग्नाच्या दिवशी वाजता घेऊन येतो. हो, होय. चालेल ना? अरे आता काय घरी काय जमा आता माझ्या बाबाला पेन्शन जाऊ दे का? बस बाबा जाणव. हो. कोणते पण आहे का? अरे बाबा हे तू हात तर मध्ये काय काळजी करू रे. तुला तुला सांगितलं. हे विचार मला हो चला चला काय माहिती
सीमा सीमा तुझी कामं झालेली आहे काय अशी करते कोण आहे तुला आवडलं काय तुझं लागायचं काय थोडी धरून या माझ्या वरती ब्राह्मण आहेत हो त्यांचं घर इकडेच आहे आपलं प्रायव्हेट राहतात ते खाली हो वरची काका तुम्ही इकडे जरा वागा हो वरची काका हॅलो हो हॅलो नाही आम्ही हातात इकडे बोला बोला काय बोलायचं आहे ते सांगा कोण लावू कोण माझा म्हणताय हॅलो हा येतो येतो आवाज आला काय हो या कोण आवाज आला लगेच ना म्हणजे काय ना सर्व गोष्टी लय चांगले आहेत ते बळी बघा मूर्त काय तुम्हाला सांगतो की नाडी जरी वेगळी असली तरी जुळून देतात ते हो पाटील हो या हे बघा हो बघितलं वाटत काय ओळखते ना ओळखी नसेल काय हो एक एवढे जातो ते राहू दे मी आता चाललोय मला आता वेळ नाही हो पण मुक्त काढायचं आहे उलटा आता कुठे तात्पुरता काढून द्या आता तसं बोलता येत नाही पण ठीक आहे तुम्हाला थोडी पाठवणी जास्त द्यावी लागेल पैशाची काही चिंता करू नका पैसे द्यावा हो का कधी का बोलतो उद्या सकाळचं द्या कसं कसं मग 2 दिवसावरती देते का बाबा आधी बघा बरं लग्नावर त्यांचं सगळं जमवलंय समजाय ना हो त्यांचं मोठं काढायचे आहे फक्त म्हणजे लग्नाला तसं असलं मोठं काढून सुद्धा लग्न रद्द होतात पण ठीक आहे मी काढतो हो अरे होणार नाही तसं काढतो लग्नाला पण येतो लग्न तुमचा बीज लावणार काय म्हणताय काय हो. सांगायला लावून कोणत्या पाहिजे सांगा मुलाचं नाव काय सांगा मुलाचं नाव काय बोला तो चिंतामणी बोलला ना काय नाव बोलला तो हा सदानंद त्याला कसलाच नाही छंद छंद वगैरे नको आहे त्याचा छंद हो सदानंद त्याला कसलाच नाही छंद मुलीचं नाव मुलीचं नाव सांगा सीमा सीमा ती लय हवं लग्नात लावायचंय ना ते कोणी दोघे होऊ दे मला काय मला फक्त लग्नात लावायचंय दोघांत जुळत नाही काय म्हणताय काय हो, त्याला 36 गुण त्याला 11 गुण कसं गुणणार किती मध्ये गॅप आहे गुण वाढवता येतील काय हे पैसे थोडं देऊन गुण हा, इथे जर ठेवणार हात तर नेहमी असेल कसं वाढवतो हो तसं नाही हो लोकांना काय होईल काय नाही हा. ठीक आहे आपण उद्याचा रंग काढूया हो चालेल हा. उद्या 9:15चा मुहूर्त आहे 9:15 9:15 म्हणजे 9 वाजून 15 मिनिटाचा नाही ते तुम्हाला नाही सांगता येत 9:30ला तुम्ही इथे हजर आहे सगळी तयारी हे म्हणजे हो याची काय आहे पण घरी तयारी आहे तुमचं जमलं कधी तुमचं जमलं चालेल जमलं ठीक आहे मी येतो तसं मग माझ्याकडे आता तुम्ही म्हटलात का तर नंतर हे करून तयारी करतो जेवण तयार असतो माझं सगळं आता आहे का तुमचं आहे काय आता नाही उद्या सांगितलं हो, ना. चालेल, चालेल. येतो. तुमची तयारी समोरच्याला तयार करा गावाला तयार करा
द्या इथून नवं चालेल, मला काय कसं आहे तुमच्यावर भरोसा आहे. हो. पाटील आपण किती वर्षापासून एकत्र उभे आहे. थोडं सगळं चालली आता हा? थोडे नको ना आधी नको नको हो, चालेल. सर्व एकत्र. नाही नाही म्हणणार नाही, ते पण बरोबर पृथ्वीवर काय ठेवावं लागेल म्हणून नाही आले तर ते काढून देतो. ₹1 पडला मला हा ₹1 होता. वर्ष ₹1 वापरला मी तयारी करा. मी येतो. चालेल. हे बघा मी काही बहुत तयारी करून ते घेऊन येतो. मी तयारी ठेवतो. जेवण आम्ही बरं झालं. माझ्या एकदा करू नका. फार ताण लावते. फार मला खूप टेन्शन आलेलं आहे. बरं होईल. आई अरे सीमा मी पाठवलं जाऊन इथे. आता चालला हो हो. घेऊन मैत्रिणीची पुस्तकं आहे तिच्यामध्ये. मैत्रिणी पुस्तकं पार्लरला जाईल जाऊन करणार तू तिला द्यायची आहे काय करणार आहे म्हणजे अगं, पण तिला आधीपासूनच सांगितलं होतं मी जिथे जाईन तिथे मला आठवायचं नाही. अगं पण हो पार्लरला जा तुला कोण नको सांगताय पण एवढी बॅग घेऊन कुठे चालले तुझं बरं, काय- पुस्तकच आहे. अगं, तुझं मला जायचं माझं काय तुला तुझं काय मला ऐकायचं अगं, नाही. सकाळपासून बघते फोनवरती आहे तुझं काय चाललंय तरी काय मैत्रिणीचा फोन होता. अगं तिकडे लग्न जमवलं चहा पाणी झालं त्याचा तरी काय आहे की नाही मी तुला? सांगितलं होतं. मी सांगितलं होतं काय मी आता येते मैत्रिणीकडनं. ठीक आहे पण लवकर ये हो, ये मी. आई, अरे देवा हे काय आई मी लग्न करते हो काल माझी कुठे आहे एका वाजते अगं, हे बघा तुमच्या लाडकी लेकीने काल लिहून ठेवलंय काय आई मी लग्न करते कुणासोबत आता मला काय माहिती दिवसभर होती फोनवरती तर मला वाटलं असं ते काहीतरी भरपूर करत होती फोनवर. हे तुमचे लाड जास्त पोलीवरती काय लक्ष ठेवायचं नाही काय नाही आता दादा देते त्याचा पण जबाब देणार गावाला पण जबाब देणार ते काय आहे काय चाललंय का तुझं? ते लाड आहे हो माझ्या तुमचेच लाड आहे माझा मुलगा हे डॉक्टर जवळ काय देऊ मी आता आता काय ते तुम्हीच ठरवा आता बराच पण येईल अच्छा, हे शक्य होणार नाही असं. कुठे गेली तू तशी होतीस ना. हो मला सांगितलं मी अर्धा तासात येते पार्लरला जाऊ कामावर कुठे गेली हो आता तुझे किती टाइम वाट बघायची माझ्याच कष्ट नाही मी लग्न करून येते. तिथं पण टाइम झालाय तुम्ही पण येणार आहे हे मला काही समजू नको आता जा त्या मुलीला घेऊन ये पहिली. हो आता शांती जवळ शांती काय सांगते तेव्हा त्याचं तुला काय ते आहे ना आमचं पुढे बघू कागद वगैरे येते त्याच्यावरती बघू काय करायचं आपली जिंदगी मला असती. लग्नाला दोन ताला भरती पण आहे. तू बरं आम्ही नाही वाटले सांगितलं मी ते. अरे वरात आली काय कुठे आवाज येत नाही 9:30 झाले बघ तूच काय जबाबतेस दोघं करत आहे सगळ्या अरे काय बोला आता वरात आली काय बघा तुम्ही म्हणता काय लावणार फोन वगैरे कुठे तुमच्याकडे हे आता सर्व लग्नाला नारळ वगैरे कुठे ठेवायचं कशातून घेऊन जायचं फोन कुठे काही म्हणत कोणी किती आहे तुझ्याकडं अरे ते पाटील वगैरे काय 9:30 होत आले फक्त 10 मिनिटं आहेत आता
तर हे गावकरी हे म्हणजे मला वाटतं हो मंडळी, लग्न झाल्यानंतर जेवण झालेले आहे. तर आली का सर्व मंडळी? आली का लग्नाला? आलीत काय? हो, अक्षता घ्या. सर्व मंडळींना नम्र विनंती आहे, लग्न झाल्यानंतर हो तुम्ही गावकरी ना, लग्न झाल्यानंतर कुणीही घरी जायचं नाही, सर्वांनी जेवायचं आहे. तोंड धुवायला घरी जायचं, जेवायचं इथे, तोंड धुवायला घरी आपापल्या घरी जायचं. हा चला, आली सर्व मंडळी आली. काशेवाले कुठे आहेत? काशेवाला काय गडबड करताय? हा तुम्ही हो, मुलीच्या आई वडील त्यांचे नातेवाईक सर्व तयारीला मी पहिली आलो. तुम्ही गप्प का? चालेल. हो हो, शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना, मुलीला तयार करा. यमुना गोदावरी नर्मदा. थांबा जरा, थोडा वेळ थांबा, पाणी आणा. कावेरी शरयू मयंद्र तनया शुभमंगल सावधान. बोला, सावधान बोला. आली लग्न घटी समीप नवरा, दोघे करावी उभी वादन
पाहू कळवळान करणे शिवमंगळ शिवमंगल सावधान नवरी नवरी लागा प्रारंभी विनंती करू गणपती हो काय काय गडबड काय नवरी आता तसं कसं होईल अरे काय झालं काय नवरी कशी गेली परत हा कशी गेली हे गावकरी कुठे आहे तुम्ही गावकरी नवरी काय करायला तुम्ही काय करत होता काय माहिती आम्ही वरत आणत होतो ना आमच्या वाडीत काय लक्षात आम्हाला माहिती हो नवरी काय झालं ते झालं त्याला काही आता इलाज नाही पण आई वडील कुठे त्यांचे हो मुली आता त्या नवरदेव काय करणार मला वाटतं हे तिसरं लग्न वाटतं आई वाटतं तसं असा सुखद कसं पाया पडतो लग्न लावू आम्ही रडतोय तो अरे काय करणार हे टोकणे वगैरे सगळे हो तुम्ही गावकरी कोण कोण होते सांगा मला गावाचा गावकर मुलगी भरून जाय बरं तुम्ही कुठे होता ठीक आहे तुम्ही आता गावकरी मंडळी बघा सगळं ठीक आहे हो काय सांगा तुम्ही मध्ये आला होता आज लग्न आहे पोरी पळून गेली सांगत होतो आजच्याला पाहिजे असं चालतं मग सांगत होतो पोरीमध्ये पहिला विचारा काय त्याच्या घरी चाललंय आम्हाला इकडे याला पोरगी भेटत नाही आमचे इन्स्पेक्टर याला पोरगी भेटत नाही बोलत होतो सांगत होतो पण ऐकलंच नाही इथं काय झालं काय कशाची कंप्लेंट गडबड कोणा तुमच्याकडे आम्ही गेलोच नाही तुम्हाला फोन केलाच नाही तुम्ही आलात का आणि बाजूवाल्याने कंप्लेंट केली बाजूवाल्याने मग बाजूवाला तर काय गेला माझा अरे तसं नाही बाजूवाल्यांनी कंप्लेंट अशी केली त्यांना आवाज केला बाजूवाल्यांना इथे काहीतरी आता गडबड होईल होय काय मग कधी आमच्याकडून कंप्लेंट जाईल तेव्हा तुम्ही यायचं ना कंप्लेंट आलेली आहे दया आणि पोरी कोण गेली तुम्हाला माहिती नाही काय करणार माझ्या मुलं कसं काय कंटिन्यू लाडाची पोरगी आणि माझ्यावरती काय बोलतात तुम्हाला सांगितलं तुम्ही लक्ष ठेवा तुमचं घरचं चाललं होतं आता जाऊ दे
चला आता तुमचं बघूया काही होते. एवढी मोठी घोडी येऊन मला पळून दिली शकते का नाही ती मोठी वीज ना शिक्षण दिलं काय फायदा झाला तुझा हो आताच्या मुलीचं असंच असतं. त्याला काय एवढा करणार? मोठा घोडा होता माहिती आहे ना एवढं मला खर्च कसं पड गेला सगळं राहू दे. हे अर्जुन लग्न केलं आता मी तुला काय वाटला बरोबर आम्ही अशी काय लग्नातून बनवली तिला हा? आता आपण चालू कधी झाली हो माझा तू जेव्हा बोलावत असतो ना रे, हा. ते गावी की बाबा मी तुला हे देईन ते देईन ते कुठं काय अगं वेळ नाही का तू आता बाहेर रूम आपण घेतला की नाही अरे पण आता आपला बरोबर कुठला होता की होणार तू बस काय मी तुला समजावून सांगतो आपण आता लग्न केलं आपण भाड्यात पण घेतलं तर मुंबईची परिस्थिती काय आहे तुला माहिती आहे ना एवढ्या गाडीतून यायचं जायचं म्हटलं तू किती तकलीफ होते मला काय म्हणते? तू आहे ना मला लग्न केल्यापासून काय दिलं हे सगळं बापाचंच आहे बाबाचं असू दे ते बापाकडे आली ना तिथपर्यंत तेच आहे तू मला सांग जेवढा तुला खायला घालतो तुला पैसा पाहिजे तर देतो तुला रूम घेऊन देणार भाड्या त्यांना मेहरबानी काय करतो तेच देतात. व्यापारी याची काय बोलते मुंबईची परिस्थिती काय महागाई मला काय हे काय माहित नाही मला फक्त आपला रूम स्वतःचा पाहिजे आता रूम घेऊ आपण काय तुला काय या मला फसवलंच आहे फसवलंय काय काय मला फसवलंच आहे तू आहे ग आपण फसवलेला नाही आपण घेऊन घेऊ पण टाइम नाही थोडा घेऊ का नाही? नाही काहीतरी फसवल्यासारखंच वाटतंय मला असं कसं फसवणार आहे मुलाबाळाचा विचार करूया मला नंतर मुलाचा विचार करू काय बोलतोय मुलाबाळाचा विचार करूया नंतर मग आपला रूमाचा घ्यायचा विचार करू मला आईची खूप आठवण यायला लागली आता हा तू मला आईला 5 वर्षामध्ये हेच आश्वासन देत आला साहेब अजूनपर्यंत तू काही नाही देत मला बघ आपण कर्ज काढलेलं आहे ते कर्ज आपल्या अंगावर आहे की नाही कर्ज मी काय सांगितलं होतं तुला काढायला अरे तुझ्या आधी काढला ना मीच खाल्ला काय तू नाही काढला तुला लग्न आधी झाला की नाही नाही मला फसवलंय मम्मी ती बायको आहे का तू नव्हतं मला माझी आई सांगतच होती अगं माझं आई नाही ऐकली मी आपण रूम घेऊया पण ही मुंबईची परिस्थिती काय आहे बघ सकाळी जायचं गाडी भाड्यात फिरायचं परत संध्याकाळी हा घर खराब यायचं पण ते पैसा आपला मिळूया आपला पैसा जमा करूया तू बी थोडं काम कर मी बी काम करेन तू एकदा देतो गाडी अरे गर्दी किती असते तुला माहिती नाही तू पण थोडं काम कर ना तू पण थोडं काम कर हेच काय रे आता तुमचं मग तू पण थोडं काम कर मी पण काम करतो नाही मला खूप आठवण यायला लागली आईची मला फिरून घ्यायचे वाटते कसे आम्ही असतो पकडला आता काय चल आपण नंतर येऊ नंतर नाही लय नंतर होईल टाइम घेऊया पहिली नाही मला हेच माहिती होतं तुझं काय ते रस्त्यावर भांडण जाऊन साहेब याला तुम्ही समजा याला खूप मला फसवलंय सो पट्टा काही नाही काय काय पडला आधी तुमचा तिला काय कमी पडते काय सर्व काय देतो तिला अंड्यापासून तुला काय कमी पडते साहेब मला यानं काय काय सांगितलं की तुला रूम घेऊन देईन तुला दागदागिने देईन लग्न देईन अहो अजूनपर्यंत मंगळसूत्र नाही घातलं यांनी हे बापाच्या सगळं आहे necklace वगैरे त्याचा अर्थ तू फसवला फसवलं नाही हो साहेब काय सांगू तुम्हाला ही पहिला तू सांग मला 450 काय रस्त्यावर असेल मला 450 देऊन घ्यायची आहे बाई एका लाईनी ती दिसत नाही सर खूप मला फसवलंय तुझा आवाज जास्त वाढतोय मग काय आता काय आहे मला ह्याच्याबरोबर संसार करायचा नाही. ही बाबा आई बापाला फसवून येते लग्नापासून फसवून येते ही
उद्या मला पण फसवून जाऊ शकते ना. याचा अर्थ तू खुश लावलीस. माझं काम भागणार ना. एक कोण गेलं हेमापुटी? हेमापुटी गेलं मी. माझ्या मनाला नाही गेलं. म्हणून मी मला सांगत होतो दबली जाम झाली तरी ऐकत नाही. त्याच्या बापाचं ऐकायला नको. चला पोलीस स्टेशन. मला पट्टा आम्हाला काय लागतं? धारेवाडी पोलीस स्टेशन आहे. चला मला काय माहिती नाही. मला सोडचिठ्ठी पाहिजे आणि मोकळे कर मला. अरे बाबा हे ना सोडचिठ्ठी करणार नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर सोडचिठ्ठी मागताय. अरे तुम्ही आता आमच्या आजूबाजूच्या पिढीनं थोडी थोडी गोष्टीवरून तुला किती समाधान माहिती आहे. आणि तुम्ही जरा काय झालं तरी सोडचिठ्ठी. जरा काय भेटलं जरा सोडचिठ्ठी. जरा काय भेटलं सोडचिठ्ठी. अरे जरा समजून तरी घ्या ऐकण्याचं तर. काय समजून घेणार. आज ती काय बोलते तू काय बोलतोय काय चालू आहे. मार अरे तुला समजत नाही म्हणून बोलावं लागतंय मला. मग तुझं काय म्हणायचं तर ऐकून घे. मी काय म्हणतो मला दुसरं काय करायचं नाही. त्यामध्ये सोडचिठ्ठी पाहिजे. मग कशासाठी? दया घे ना. काय ही काय माझ्या सारख्याचे दिसत नाही. चल, चला. आई आई माझी कुठे आहे आई. माझ्याजवळ काही नाही. ना फोन ना काही. बाबा बाबा चालते पाहिजे नाही बाबा. बाबा आई गिरीचा तिकडचा म्हणून. बाबा आई थांबू नका. बाबा आई कुठे आहे. माझ्या तोंडाला काढलं बसता नाही बाबा. गाडी काढलं बसता तू. पण आई कुठे आहे बाबा. आता गावाला माहिती आहे काय काय घटना घडली ती गावाला माहिती आहे. काय झालं बाबा. तुझी आई पण सोडून गेली. काय आई बाबा असं कसं झालं बाबा. वाटवलं केस वाटवलं तू वाटवलं केस सर्व. जिंदगी सर हे गावकरी लोक आहेत ना ते सांगतील. काका काय झालं काय. काका काय झालं. काय झालं. ही पोरगी तुमची परत आली आणि ती रस्मी घेतली. मी घेतली नाही. मग ती माझ्या अगोदर आली होती. हो तुला एवढं तरी माहिती आहे का त्यामुळं तुझ्या आईचा जीव गेला. आता तुम्ही सगळ्यांना समजायला पाहिजे. अरे तुम्ही जर मुळे अशा करत असाल आई वडिलांनी एवढं लहानाचं मोठं करायचं आणि दुसऱ्याकडून पळून जायचं. अरे थोडा तरी आई वडिलांचा विचार करा. हा काय चालवलं हे आई वडिलांनी तुम्हाला चांगलं शिक्षण द्यावं. चांगलं काही तुम्हाला शिकवावं. चांगलं हे करावं. तुमच्यासाठी चांगलं दिन रात मेहनत करावी आणि तुम्ही असं आई वडिलांना सगळं सांगता. अरे तुझ्यामुळे तुझ्या आईचा जीव गेला हे माहित आहे का तुला. हा तुझ्यामुळे ते वडील तुझे किती दिवस अन्नाविना जगत होते. काय सांगणार लोकांना. असेच हे प्रेम करायचे. अरे पोरगा कुठल्या जातीचा आहे पोरगा कसा आहे हे तर प्रत्यक्षात बघा नंतर प्रेम करा. अरे तुम्ही प्रेम करा. कोण नको बोलतोय तुम्हाला प्रेम करू नका म्हणून. पण तुमच्या साथीदार योग्य तो असेल तर त्याच्यावर प्रेम करा व्यवस्थित. आणि प्रेम जर करायचंच असेल आणि तुम्हाला लग्नच करायचं असेल तर तुम्ही का नाही तुमच्या आई वडिलांना सांगू शकत की आई मला हा पोरगा पसंत आहे. मला या मुलाबरोबर लग्न करायचं आहे. का नाही तुमच्या आई वडील तुम्हाला लग्न करून देणार. एवढं सांगतील की बाबा पोरगा हा चांगला नसेल बाबा तुझं. पण प्रत्यक्षाने तुम्ही दोघांनी पण लग्न करताना एकमेकांचं हृदय जाणून घ्या. जर खरोखर तुमचा तो जीवनसाथी असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित ठेवायलाच ना. असे करून जाईल आणि कसं तुमचं चालणार. म्हणून तुम्हाला सांगतो संदेश देतो की लग्न करा पण व्यवस्थित करा. तुमचं भविष्य सुधारा. आमचा हा संदेश होता फक्त की उतावळे नवरा गुडघ्याला वासी. उतावळे नवरा गुडघ्याला वासी असं करू नका. आई वडिलांच्या शब्दाचा मान ठेवा. काय आमचं चुकलं असेल तर आम्ही क्षमा मागतो तुमच्याकडे. सर्वांनी लक्षात ठेवा. सर्वांनी लक्षात ठेवा. आम्ही पितो पण खरं सांगतो. खरं सांगतो.
अगं तुला ऐकायलाच तयार नाही